शिवानंद ट्रेकिंग ग्रुपतर्फे मागील 11 वर्षांपासून हेदुलीपाडा आणि नांदगावकोळी या गावांमध्ये दीपावलीनिमित्त फराळ वाटप करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली। सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही ग्रुपच्या सदस्यांनी गावात जाऊन फराळ वाटप केले। गावात कोणतीही अडचण अथवा समस्या उद्भवली तरी मदतीसाठी धावून येणारा शिवानंद ट्रेकिंग ग्रुप स्थानिकांच्या विश्वासाचा आधार बनलेला आहे। या उपक्रमात संजय माळोदे, समाधान बोराडे, बाळासाहेब बोराडे, दीपक लोंढे, राकेश कतोरे, संजय चुंबळे, युवराज चुंबळे, किरण थापेकर, सोमनाथ सूर्यवंशी, निखिल चुंबळे, सुदर्शन चुंबळे, आकाश चुंबळे, विक्रम फड, सचिन चुंबळे आदी सदस्य उपस्थित होते। ग्रुपचे काही सदस्य वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थित असले तरी सर्व सदस्यांच्या वतीनं हा सर्वांना नमस्कार। मी किरण थापेकर, राहणार नाशिक। माझा मिसळ पावचा व्यवसाय आहे, पण व्यवसाय करता करता या शिवानंद ट्रॅकिंग ग्रुपमध्ये मी जॉईन झालो। ते जॉईन झाल्यानंतर यांनी समाजाबद्दल दाखवलेली चांगली गोष्ट ती माझ्या मनाला भावली आणि मी त्यांच्याबरोबर जॉईन होऊन आज इथं फराळ वाटप करायला आलेलो आहे धुलीपाड्याला। आणि हे त्यांचं 11 वर्ष आहे, तसंच मी पण 11 वर्षापासून त्यांच्यासोबत करतोय। आणि असेच सर्व समाजांनी वेळोवेळी जिथं गरज आहे तिथं उभं राहावं ही विनंती। मी सचिन चुंबळे, आपल्या शिवानंद ट्रॅकिंग ग्रुपतर्फे दरवर्षी दिवाळीनंतर पाडव्याला आपण फराळ वाटप करतो। तसं येदुली पाड्यावर आपण साधारणतः 11 वर्षे आपण फराळ वाटपला हे करतोय। जेवढे आज शिवानंद ग्रुप ट्रॅकिंगचे सदस्य आलेले एवढेच अनुपस्थित पण राहिलेले आहे। त्यांनी त्यांचं पण मोलाचं सहकार्य आपल्या या फराळ वाटपला, याला ट्रॅकिंगच्या ग्रुपला, याला पुढे पण काही गरज असली तर त्यांचं असतं। 15 ऑगस्टला पण ग्रुप कोणत्या तरी शाळेत एक मदत करत असतो। तसं फराळ वाटपला दिवाळीनंतर आपण हेदुलीपाड्यात येतो। हेदुलीपाड्याला पण आम्ही पुढे ठरवलं आहे का काही 15 ऑगस्टच्या निमित्ताने शाळेत तिकडे पण आपण हे करू। आणि एवढंच सांगायचं आहे का जेवढे इथं उपस्थित आहे तेवढेच आमचे काही कारणास्तव आलेले नाही त्यांच्या वतीने पण पूर्ण हेदुलीपाड्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, मी बाळासाहेब बोराडे, व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर अँड लँड डेव्हलपर्स। शिवानंद ट्रॅकर ग्रुप हा गेल्या 14 वर्षापासून ट्रॅकिंग स्वरूपात ट्रॅक करतो। पण ट्रॅक करता करताच आम्हाला एक कल्पना सुचली की आपण अशा गरजू जिथं लोकांना हे दिवाळीचं जे फराळ करायचं असतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात, तर अशा गरजू लोकांना आपण दिवाळीमध्ये फराळ वाटपाचा कार्यक्रम करायचा असं सर्व ग्रुपतर्फे डिसाईड झालं। आणि दरवर्षी आम्ही ह्या येदुलपाडा इथे येऊन फराळ वाटप करतो। हे आमचं 11 वर्ष आहे। याच्यामध्ये सर्व आमचा जो ग्रुप आहे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो। काही मेंबर काही कारणास्तव नाही येऊ शकले, परंतु इथं हजर असलेले आमचे भाऊ हैदराबादवरून आलेले पण खास या कार्यक्रमासाठी आवर्जून ते दरवर्षी हजर असतात। निखिल दादा, चुंबळे सर, युवराज सर, सुदर्शन, कातोरे साहेब, चुंबळे साहेब, माळोदे सर आमचे, त्याच्यानंतर किरण भाऊ, तसेच बाकीचे मेंबर। तर हा कार्यक्रम आम्ही अशाच प्रमाणात चालू ठेवणार आहोत। समाजातील बऱ्याचशा लोकांना विनंती आहे का तुम्हालाही पण काही असं वाटलं यथाशक्ती जी काही मदत देता आली तर अशा पाड्यांवरती भेट देऊन तुम्ही पण तो राबवू शकता। नमस्कार, जय महाराष्ट्र। विक्रम फड, मूळता इंजिनियर आणि या नाशिक जिल्ह्याचा रहिवासी, पण कामानिमित्त मी नाशिक जिल्ह्याच्या नेहमी बाहेर असतो। पण या शिवशंकराच्या भूमीमध्ये येदुलीपाडा इथे आम्ही दरवर्षी फराळ वाटप करण्यासाठी येतो आणि इथल्या बाळगोपाळांना इथल्या या बाळगोपाळांना आम्हाला फराळ वाटपाचा कार्यक्रम करतो। खरं तर आम्ही इथे आमची विश्रांती करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये येतो आणि इथला निसर्ग, इथले डोंगर, दऱ्या आणि इथले लोक यांच्या प्रेमात पडून जितकं काही सहकार्य करता येईल तितके आमच्या या सर्व शिवानंद ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने करत असतो। खरं तर बोलणं फार संकुचित ठरेल की आम्ही इथे फराळ वाटप करण्यास येतो। खरं तर आम्ही यांच्याकडून आनंद घेण्यासाठी इथे येत असतो आणि अशाच प्रकारे हा आनंद सर्व समाजावरती करत राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना। नमस्कार, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। खरं तर दिवाळी सण म्हटला की तिमिरातून त्याच्याकडे घेऊन जाणारा हा उत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो आणि प्रत्येकजण ह्या माध्यमातून
आपल्या जे काही आनंद असतो तो घरामध्ये समाजामध्ये व्यक्त करत असतो। अशाच प्रकारे या समाजाची एक बांधिलकी म्हणून जाणीव म्हणून आमच्या ह्या शिवानंद ग्रुपच्या वतीनं मागील 11 वर्षापासून आम्ही ह्या हेदोली पाड्यामध्ये येत असतो आणि यांच्यासोबत आम्ही आमची दिवाळी या ठिकाणी साजरी करत असतो। त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फराळ वाटप आमच्या माध्यमातून केलं जातं। तसं बघितलं तर खूप वर्षापासून हा उपक्रम आमचा चालू आहे आणि पुढच्या वर्षी आमचा तपपूर्ती सोहळा राहणार आहे। आम्ही खूप उत्साहाने या ठिकाणी तो साजरा करणार आहोत। या गावासोबत आमचे जे काही ऋणानुबंध जोडले गेलेले आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आमचा हा ग्रुप इन्व्हॉल्व होत असतो आणि हळूहळू या गावाला एक प्रकारचा या शिवानंद ट्रॅकर ग्रुप हा दत्तक घेणार आहे। या गावामध्ये जेवढंही काही सहकार्य आम्हाला भविष्यात करता येईल ते आम्ही करणार आहोत। जे काही या ठिकाणी उपस्थित असणारे शिवानंद ट्रॅकरचा हा आमचा सर्व ग्रुप आणि एवढाच ग्रुप अजून काही कारणास्तव वेगळ्या ठिकाणी त्यांचे काही उपक्रम चालू असतात वेळेवर येऊ शकले नाही, त्या सर्वांच्या वतीनं आम्ही या गावाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्कीच अजून चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याचं मनोदय आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। सर्वांना पुन्हा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। या गावामध्ये आमचा हा जो काही उपक्रम चालू असतो याच्यामध्ये आम्हाला या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सन्माननीय रामदास साहेब यांचं खूप सहकार्य लाभत असतं आणि त्यांच्यासोबत आमचे खूप जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले आहेत। तर रामदास सरांचं पण या ठिकाणी संपूर्ण शिवानंद ट्रॅकरच्या वतीनं खूप खूप या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर।